स्किल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती महाराष्ट्रातील सर्व पालकांचं, शिक्षकांचं, नातेवाईकांचं आणि मित्रांचं स्वागत आहे. राईट टू एज्युकेशन 2009 या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील पहिल्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी शिक्षणाकरिता संधी उपलब्ध झालेली आहे आणि ती संधी म्हणजे 14 तारखेपासूनच ही संधी परिपत्रक काढून शासनाने सुरू केलेली आहे. ऑनलाईन अप्लिकेशन करून वंचित घटकातील जे विद्यार्थी असतील, आर्थिक मागास विद्यार्थी असतील, दलित असतील, एसटी असेल, ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता वर्ग पहिल्यामध्ये आपल्याला प्रवेशासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही संधी तुमच्याकरिता उपलब्ध आहे. या संधीचा फायदा घेण्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे जे काही अपडेट असेल हे अपडेट आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. या माध्यमातून आपल्याला इंग्रजी शिक्षणाकरिता जी शासनाने दरवाजे उघडे केलेले आहेत याचा फायदा संपूर्ण पालकांनी घ्यावा. कारण आपल्याला माहिती आहे इंग्रजी शिक्षण आपण जर घेतो म्हटलं तर आपल्याला फीज लागत आहे, परंतु हे मोफत शिक्षण असणार आहे आणि पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंत आपल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी राहता येणार आहे. आणि हे शिक्षण सर्व पालकांनी, शिक्षकांनी, विद्यार्थी मित्रांनी आणि इतर जे नातेवाईक यांनी फायदा घ्यावा आणि आपापल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करावा, आपापल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा, आपापल्या पाल्यांपर्यंत, आपल्या पालकांपर्यंत शेअर करावा, जेणेकरून या संधीचा सोनं करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना मोफत कसं सक्तीचं शिक्षण देता येईल आणि तेही इंग्रजी शिक्षण देता येणार आहे. याकरिता सर्वांनी फायदा घेऊन पुढे काही शर्ती आणि अटी दिलेल्या आहेत. या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण संपूर्ण परिपत्रक यात दिलेलं आहे. त्यात पात्रता काय असणार आहे, उत्पन्नाची अट काय असणार आहे, विद्यार्थ्याची अट काय असणार आहे, नंतर अर्ज कुठे करायचा आहे, कधी करायचे आहे, लिस्ट कधी लागणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. आवर्जून हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कोणीही स्किप करू नका. संपूर्ण माहिती महत्वाची असणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेअर सुद्धा करा. बघा, या ठिकाणी प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं हे GR आहे, हा परिपत्रक आहे आणि 13 जानेवारीचं हे परिपत्रक आहे. या ठिकाणी संपूर्ण प्रति शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी प्राथमिक, प्रशासन अधिकारी, नपा मनपा, नंतर गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती. विषय आहे 25 ते 26 सत्र शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुधारित सूचना असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजे राईट टू एज्युकेशन जे आहे आपलं, राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा हक्क जो आहे आपला, त्याकरिता हे ॲड आलेली आहे आणि या 14 तारखेपासून ही प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मात्र या ठिकाणी सुरू झालेली आहे. पहा, प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत या ठिकाणी काय लिहिलेलं आहे पहा. 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे सेल्फ फायनान्स, नंतर विना अनुदानित, नंतर पोलीस कल्याणकारी शाळा म्हणजे विना अनुदानित, महानगरपालिका शाळा स्वयंसहाय्यित, नंतर RT 25% प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. पहा, सेल्फ फायनान्स असेल, विना अनुदानित असेल म्हणजे प्रायव्हेट शाळा, पोलीस कल्याणकारी असणाऱ्या शाळा विना अनुदानित, नंतर महानगरपालिकेच्या शाळा. या शाळांमध्ये सेमी इंग्रजीच्या शाळा असतील, फुल इंग्लिशच्या शाळा असेल, या शाळांमध्ये 25% राखीव जागा ह्या दुर्बल व वंचित घटकांसाठी ठेवायच्या आहेत. त्यासाठीचा हा मोफत शिक्षणाचा अधिकार शासनाच्या माध्यमातून आपल्याकरिता या ठिकाणी प्रवेश करण्याकरिता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग ही प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू झाली तर या ठिकाणी पहा, ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली आहे? 14 तारखेपासून, म्हणजे आजपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. लास्ट तारीख कधी आहे? 27/1 म्हणजे 27 जानेवारीपर्यंत ही सुविधा आपल्याला ऑनलाईन प्रक्रिया सुरू राहणार आहे. याकरिता सर्व पालकांनी आवर्जून याचा लाभ घ्यायचा आहे. जे पालक पहिल्या वर्गात जाणार आहे त्यांच्याकरिता ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. मग ही प्रक्रिया कुठून फॉर्म भरणार तुम्ही? तर प्रक्रियेमध्ये फॉर्म भरायचा आहे आपल्याला. या ठिकाणी बघा, कोणासाठी असणार आहे तर पहिल्या वर्गात जाणारे जे विद्यार्थी आहेत, जे सध्या आता 5.5 वर्षाचे आहेत आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे वय 25 वर्ष म्हणजे 6 वर्ष पूर्ण होत आहे, अशा संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. मग फॉर्म कुठे भरायचा आहे? तर बघा, फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. या साईडवर तुम्हाला भरायचा आहे. student.maharashtra.gov.in या पोर्टलवर तुम्हाला ॲडमिशन पोर्टल
याच्यावरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. कोणत्याही कॅफेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. नंतर समोर बघा कोणाकोणाला फॉर्म भरता येते, तर या ठिकाणी पहा फक्त एस-टीलाच आहे का? नाही. तर यात बघा 12 जे प्रवर्ग आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, अर्ज करू शकतात. एक एस-सी अनुसूचित जाती, नंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस-टी, विमुक्त जमाती विजे-ए, भटक्या जमाती एन-टी, विजे-एन-टी, अ, ब, क, ड ह्या सर्व जातीतील समूहातील विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. नंतर ओबीसी आहे, नंतर एस-बी-सी आहे, नंतर आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास म्हणजे ईडब्ल्यू-एस, नंतर HIV किंवा HIV प्रभावित बालके किंवा बाधित बालके असतील ते किंवा त्यांच्यापासून पालक जरी बाधित असेल तरी ते फॉर्म भरू शकतात. नंतर अनाथ बालके आणि दिव्यांग बालके या सर्वांकरिता या 12 प्रवर्गातील विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, अर्ज करू शकतात. नंतर अट काय आहे बघा, अटी काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे बघा. आर्थिक वर्षामध्ये बालकांचे उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे. नंतर 10 शाळांची निवड आपल्याला करायची आहे. 25% RTEसाठी जे घराजवळून तुमचे 5 किलोमीटरच्या आत असेल किंवा जवळ शाळा ज्या असतील त्या 10 शाळा तुम्हाला निवडता येणार आहे. पालकांनी घरापासूनचे अंतर फॉर्म भरताना मोजून घ्यायचे आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त 5 वेळा तुम्हाला अर्ज करता येणार आहे, म्हणजे हे टाकता येणार आहे, त्याचे प्रिफरन्स टाकता येणार आहे. नंतर अर्ज आहे मुदती आधी भरणे म्हणजे 27 तारखेच्या आत तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे. नंतर अर्ज सादर करायच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट किंवा तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे जे तुम्ही लास्ट तारीख आहे, उद्या आहे, परवा आहे, शेवटच्या तारखेला भरू असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कारण शेवटच्या दिवशी साईड ही स्लो असते, आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आधीच फॉर्म भरा, आजपासूनच सुरू करा फॉर्म भरायला. नंतर प्रक्रिया प्रमाणात काही जर प्रॉब्लेम आले तर तुम्ही याचे निराकरण करण्यासाठी फोन करू शकता. नंतर तुम्हाला पत्ता जो आहे तो पत्ता अचूक टाकायचा आहे, तुमचा जो पत्ता आहे तो अचूक टाकायचा आहे. नंतर बालकाला ज्या शाळेत तुमचा प्रवेश अर्ज जे आहे बालकांनी यापूर्वी RT प्रवेश अंतर्गत जर प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. जर एखाद्याची शाळा जर चुकीने आलेली आहे गेल्या वर्षी आणि त्याला पुन्हा अर्ज भरायचा तर अशा वेळेला त्यांना त्या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. नंतर चुकीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायची नाही आहे. चुकीची माहिती जी आहे ती अपलोड करायची नाही आहे, या ठिकाणी दिलेलं आहे. चुकीची माहिती जर तुम्ही अपलोड कराल तर फॉर्म तुमचा रद्द होईल. नंतर कागदपत्रे जे आहे ते पालकांनी कोणत्याही प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे ते कोणी अपलोड करू नये. बघा यात स्पष्ट लिहिलेलं आहे की कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे नाहीत. आणि जे पुरावे आहेत ते पुरावे तुम्हाला बरोबर करायचे. निवासी पुरावा आहे, नंतर ड्रायव्हिंग लायसन्स, तुम्ही कुठे राहता, काय राहता, नंतर तुमचा तारखेचा पुरावा पाहिजे. म्हणजे काय काय कागदपत्र पाहिजे. जन्मतारखेचा पुरावा म्हणजे कोणता, विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला असणे गरजेचं आहे. नंतर तुम्ही जर सामाजिक याच्यातून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला SC ST OBC जे काही तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल तर पालकाचे म्हणजे मुलांचे नसले तर पालकाचं कास्ट सर्टिफिकेट असले तर ते तुम्हाला कागदपत्र सादर करायचं आहे. पहा इकडे उपजिल्हाधिकारी तहसीलदाराचे कास्ट सर्टिफिकेट असणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. जन्मतारखेचा पुरावा महत्त्वाचा आहे, ठीक आहे. नंतर तुम्ही आर्थिकदृष्ट्या जर मागास असाल तर तुम्हाला ते उत्पन्न पाहिजे, उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. मग उत्पन्नाचा दाखला कधीचा पाहिजे पहा, आर्थिक वर्ष 23-24 किंवा 24-25चा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला असणं गरजेचं आहे. नंतर दिव्यांग मुलासाठी काय पाहिजे तर त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट पाहिजे. कधीचं म्हणजे आताचं जे असेल ते, आणि जिल्हा चिकित्सक म्हणजे CS जे असेल सिव्हिल सर्जनचं 40% कमी जर असेल म्हणजे जास्त असेल 40% जास्त असेल तर त्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. नंतर अनाथ जर बालके असेल तर अनाथचं सर्टिफिकेट असते, ते अनाथ बालकांचं सर्टिफिकेटसुद्धा असणं त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हमीपत्रसुद्धा त्यांना लिहून द्यावं लागणार आहे. नंतर HIV बाधित जे विद्यार्थी असतील त्या HIV बाधितचं जे काही सर्टिफिकेट असेल किंवा CSचं जे काही दाखला असेल, प्रमाणपत्र असेल तर ते असणं गरजेचं आहे. नंतर घटस्फोटित ज्या महिला आहेत पालक असतील त्यांनीसुद्धा न्यायालयाचा निर्णय असेल घटस्फोटितचा तो सुद्धा निर्णय त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. किंवा बालक वंचित असेल त्याचासुद्धा जर आपल्याकडे काही पुरावा असेल तर ते तुम्ही जोडू शकता. नंतर प्रकरण जर आपल्या पालकाचं जे न्यायप्रविष्ट असेल घटस्फोटातला ते सुद्धा पुरावा जर आपल्या केसचं काही असेल तर तुम्ही ते दाखवू शकता. नंतर विधवा महिला असेल तर विधवा महिलाच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवेची महिला किंवा बालकाच्या आईच्या रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. पतीचे मृत्यूपत्र जे विधवा आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. या ठिकाणी हे जे दाखले आहेत हे अनिवार्य आहे, ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन करायला जाल त्यावेळी सादर करणं गरजेचे असणार आहे.
यानुसार तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन तुम्हाला कोणत्याही तुम्ही यात जर गेलेत आपण जर तुम्ही कोणत्या कॅफेत गेले तर त्यात तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरून मिळणार आहे. नंतर महत्त्वाचं पहा, प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे म्हणजे तुम्ही निश्चित प्रवेश होईल. तुमचा प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्टसुद्धा लावणार आहे. नंतर पालकांनी केवळ SMS-वर अवलंबून न राहता RT पोर्टलवर वेळेवर म्हणजे जे कोणी तुम्ही जिथं फॉर्म भरणार आहे तिथं ऑनलाईन तुम्हाला चेक करत राहणं गरजेचं आहे. आपणही आपल्या चॅनलवरती नेहमी अपडेट देणार आहोत आणि त्या अपडेटनुसारच तुम्हाला हे काम करायचं आहे. कारण प्रत्येक पालकांनी याचा फायदा घेणं गरजेचं आहे. कारण हे जे आहे RT एज्युकेशन जे आहे, राईट टू एज्युकेशन, हा आपला शिक्षणाचा अधिकार आहे, हा आपला शिक्षणाचा हक्क आहे. हा सर्व पालकांनी आपल्याला इंग्रजी शाळांमध्ये आपल्याला प्रवेश मिळण्याकरिता हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि शेवटची तारीख ही 27 जानेवारी आहे आणि तारीख अर्ज करण्याची आजपासून सुरू झालेली आहे. सर्व पालकांना विनंती करतो की सर्व दुर्बल घटकातील आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील सर्व पालकांनी या पहिल्या वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्याला 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण जर होत असेल 6 वर्ष, तर अशा सर्व पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आणि आपल्या जवळचे जे काही नातेवाईक असतील, इतर जे घराशेजारी जर वर्गातले विद्यार्थी असतील किंवा जाणारे विद्यार्थी असेल, या सर्व पालकांपर्यंत हा मेसेज, हा व्हिडिओ शेअर करा, ही आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपल्याला हा जो व्हिडिओ आहे, ही माहिती कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अधिक माहिती करता जे अपडेट असणार आहे त्याकरता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.